दुख के दिनों में वो बड़ा काम आता है। मेरे दुख के दिनों में वो बड़ा काम आता है। कोणीच येणार नाही तुमच्या संगतीला, त्यावेळेस तुमच्या संगतीला तुमचे गुरु येणार आहे, त्यांचा आशीर्वाद तुमच्या संगतीला येणार आहे आणि भगवान परमात्मा स्वतः तुमचं कार्य करणार आहे। ही वेळ केव्हा येते? मरणाच्या नंतरची वेळ आहे महाराजजी। अरे शरीराने जावं, लक्षात घ्या, शरीराने जावं, पण या अंतकरणाने मने एक मरणाची तुका मने एक मरणाची तुका मने एक मरणाची एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे। मरणाला भिवू नका, मरण तर येणारच आहे, पण पुढची गतीला भ्या। काय बोलतोय मी? मरणाला भिवू नका, पण पुढची गती निर्माण होणार आहे ना आपल्याला मेल्यानंतर। हे गाडी बंगला, पती पत्नी, मुलं बाळ, मित्रमंडळी, हे सर्व काही त्याच क्षणी निघून जाणार आहे की जेव्हा या देहातून प्राण निघून जाईल। संबंध तुटला, लक्षात घ्या, संबंध तुटला, पण पुढचा जो संबंध आहे ना, पुढे आपल्याला कोण काम येणार आहे? मी म्हणत नाही यांना जपू नका, सर्वांना जपा, सर्वांवरती प्रेम करणे आपलं कर्तव्य आहे। करा तो एकची धर्म जगाला प्रेम, जो जगावर प्रेम करतो तो देवावर प्रेम करू शकतो, लक्षात घ्या। जो जगावर प्रेम करतो ना, ज्याला जगावर प्रेम करायचं कळलं, तोच संतांवरती प्रेम करू शकतो, तोच गुरुवरती प्रेम करू शकतो, तोच देवावर प्रेम करू शकतो। ज्याला हे नाही जमलं तो नाही करू शकत। देवावर संतांवर प्रेम करण्यासाठी समाजावर प्रेम करावं लागतंय। संतांना प्रश्न केला अर्जुनाने भगवंताला, भगवंता तुम्हाला तुमचा आवडीचा भक्त कोण आहे? तुमच्या आवडीचा भक्त कोण आहे? भगवंताने उत्तर दिलं गीतेमध्ये, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकार समसुख दुःख क्षमी। त्यांनी सांगितलं, भगवंताने माऊली ज्ञानोबाने विश्लेषण केलंय, जो सर्वभूतांची आठाई द्वेषा ते नेण्याची काही अपपरू नाही चैतन्य जैसा। ज्याने जीवनामध्ये सर्वावर सारखं प्रेम केलं, कोणाचाही द्वेष तो करत नाहीये। अगदी मुंगीपासून रेणूपासून काय तर आकाशापर्यंत सर्व जीव ज्याला सारखे आहेत ना, काय काय बोलतोय मी, तोच भाव एकत्र करू शकतो। सर्व भावाने तुकाराम महाराज संतांचे गुण झालेत, दास झालेत ना, तो दास होऊ शकतो की ज्याला सर्व समान आहे, सर्व समान आहे। म्हणून महाराज म्हणतात संत